तर मी आता घराकडे येलोय उभे देवाकडनं. आता घरात आज सँडविच करूचा असा, तर आपण बघूया. त्या दिवशी मी बोललेले ना, मी सँडविचचा व्हिडिओ करतलंय म्हणून. चिनू, गो चिनू, चिनू बघ इकडे, बघ इकडे, बघ लाडात येता काय. आ काय नाम कोणी काढलो तुका? बियाग लागला चिनू. बॅकग्राऊंडची लाईट पेटता ना, त्याबरोबर चिनू घाबरता. सँडविच करूया ना आता. काय काय तयारी केलेली आहे. टोमॅटो, काकडी, बीट, कांदा, ही कोथिंबीर, पुदिना आणि हे काय बारीक बारीक चिरलेली मिरची. ही मोठी मिरची आणि ही बारीक मिरची कशासाठी ते बघूया नंतर. बाबांचो भात लावचो असा. ह्यो निरफणस म्हणजे विलायती फणस, ह्याची आपण कापा करूची असत. अजून एक काकडी हय आणि हे ब्रेड. आणि ह्यांचं हय काम चालू असा. डायनिंग टेबलवर बसले होत घेऊन लॅपटॉप, मोबाईल आणि लॅपटॉप ट्रेडिंग. पाणी जरा पितय. सकाळी संतोषचे मित्र येलेले, ते जरा गप्पा मारल्याने त्यांनी अर्धो तासभर त्याच्यात वेळ गेलो. म्हणजे आज माझा प्लॅनच होता की उभ्या देवाकडे जायचा असा. बाबा सगळा आटपूत होतं, म्हणजे बाबांची आंघोळ वगैरे असा आटपूक गेलेले सगळ्या. तितक्यात संतोषचे मित्र येले, त्यांना चहा पाणी केलं आणि त्यांच्याबरोबर जराशी गप्पा मारलो, त्याच्यात वेळ गेलो. तेवढ्यातच त्या मग रवी काकांनी फोन केले आणि तू येतोस ना. मग म्हणाले आज नको करूया, नंतर करूया व्हिडिओ. तर म्हटलं नको, आज मी तयारी केली ना, मी आज येणार म्हणजे येणार, जरा थांबा म्हटलं. मग ते थांबा नव्हते थोडं वेळ. आणि शूट झाल्यानंतर ते लगेच निघान गेले. त्यांचा काहीतरी बहुतेक काम होता काहीतरी. भयानक उन्हाळो पडलो, भयानक. पावसाळो नाही हो, उन्हाळो असा. कडकडीत ऊन पडलेले असा, कडकडीत ऊन. 2 ब्रेडचे तुकडे, पुदिना, कोथिंबीर, मीठ, साखर, मिरची आणि दही. चटणी ही अशी तयार झालेली असा. हा बघा झाकणाक पण लागला. बटाट्याची कापा काढूची असत, आपण त्याच्यात घालूची असत. ब्रेड सगळे काढून ठेव. हे सगळे ब्रेड लावलेले असत बघा. हे सॉस असा, ही पुदिना आणि कोथिंबीरची ही चटणी असा आणि हे सगळे ब्रेड असे डबल डबल लावून ठेवलेले असत. पुदिन्याची चटणी लावतो आपण ही पहिल्यांदा. चारी बाजून व्यवस्थित आपण. आता आपण कांदो घालतो, वरते वगैरे असतील ते लावून घ्यायचे. बीट लावतो, नाही काकडी घातलेलं जरा लागतं, जाड जाड पण चलता. आपण घालायचं ह्याच्यावर. वा, हे कैसून तो नवीन शोध. मी जर सँडविच केलंय ना, तर त्याच्यात बीट नाही घालत. त्याच्यानंतर मी टोस्ट पण करत नाही, असाच खाताय मी, म्हणजे असंच आम्ही करतो. टोमॅटो सॉस लावतो. थांबा थांबा टाकून ठेवलं असा. मी आता बाबांसाठी कुकर लावलंय, डाळ भात. बाबा काही सँडविच खाऊचे नाही जेवणासाठी, त्यांना डाळ भातच लागतो कुकर. आणि हे सगळे सँडविच तयार झालेले असत. हे इकडचे होऊचे असत, अजून हे झाले सगळे लावून. बहुतेक आमका चटणी परत करूची लागतली असं बहुतेक. सॉस काय असा आपल्याकडे ऊन गेलेला असा आणि मळबट पडलेली या. आता आम्ही सँडविच टोस्ट करतो, टोस्टर मध्ये नाही, तव्यावरती. चला बघूया. तवो असा नाही रवाचा, रवतला. व्यवस्थित आता हे रंग बदललो बघा. टोस्ट झालेले असत, दुसऱ्या बाजून भाजतात.
आपले सँडविच आता तयार झालेले असं. पुढचे सँडविच आपण टोस्ट 2 हाताने पकडलं पाहिजे तर ते हे होणार. आता बरेचसे सँडविच आमच्या तयार झालेले असत आणि आता वाजलेत किती 12:30 वाजून गेले. बरोबर जेवणाच्या टायमावर आमची सँडविच तयार झालेली असत. आपण आता जेवताना भेटूया. तोपर्यंत मशीनमध्ये मी कपडे लावले ते सगळे झालेले असत. ते आता मी सुकत घालतलंय आणि मग आम्ही जेवतलो तेव्हा तुमका मी भेटते. Finish. Sure. तर पार्सल लिहिलेला असा माझा. मी काय मागवलंय तर माका खरोखर आठवत नाही असा. पण तुमचं असं कधी होतं काय आपण पटकन मागवतो आणि ज्यावेळी तर पार्सल येतात त्यावेळी आपल्या लक्षात नसतं आपण काय मागवलं होतं. प्रत्येकाचंच असं होत असतं ऑनलाईन शॉपिंगमुळे. तर आमचं सँडविच आता तयार झालेलं असं आणि आता आम्ही खातो. आणि जमला तर तुम्ही पण येवा सँडविच खाऊ का आमच्या बरोबर. तुमका दाखवू काय सँडविच. तर ह्या आमचा सँडविच तयार असा आणि आता आम्ही वाढून घेतो. ह्याच्याबरोबर काय खायचं सॉस बरोबर हे खायचं. परत हवं का सॉस मला. सँडविच खाताना लय भारी काम असतात. तोंडात ना पटकन असा चावला जात नाही सँडविच. मस्त झालेला हा सँडविच एकदम सुपर. कारण केल्यान कोणी माझ्या घोवान मस्त म्हणजे मस्तच झाला. तुमका व्हिडिओ माझा आवडलो ना सँडविच सारखो तर नक्की मग माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेणेकरून सगळ्यांकडे माझा व्हिडिओ पोचा. वाटतील तेवढ्या लोकांकडे तो शेअर करा आणि कमेंट करा छान छान. आणि सगळ्यात महत्त्वाचा लाईक करा आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा सबस्क्राईब. बाय बाय टेक केअर. श्री स्वामी समर्थ. बाय.